आज आपण बघणार आहोत एक सुंदर असं एक्झिबिशन, जिकडे की तुम्हाला खूप सारे युनिक आणि अँटिक गोष्टी बघायला मिळतील. तर नमस्कार मंडळींनो, मी पूजा रुजाज वर्ल्ड यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. हे एक्झिबिशन हैदराबादचं नाही आहे. थांबा सांगते कुठलं आहे. चला तर बघूया. आता आम्ही आलेलो आहोत सहारा आर्ट आणि क्राफ्ट डोंगरे वसतिगृहाला ना एक एक्झिबिशन लागलं आहे. तर तिकडे सोबत काकू, आई आणि फादर आहे. चला मी तुम्हाला दाखवते छान छान गोष्टी. मंडळींनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघणार आहात या एक्झिबिशनमधल्या सुंदर अँटिक युनिक अशा गोष्टी. तर हे नाशिकमधला जुना गंगापूर नाका परिसरात असलेले जे डोंगरे वसतिगृह आहे ना, तिथे सध्या सहारा आर्ट अँड क्राफ्ट एक्झिबिशन सुरू आहे. जे की डोंगरे वसतिगृहाला नेहमीच वेगवेगळे एक्झिबिशन सुरू असतात, हे तर नाशिककरांना माहीतच असेल. तसंच नाशिकला फेरफटका मारताना त्या दिवशी आम्ही गेलो होतो ह्या एक्झिबिशनला व्हिजिट देण्यासाठी. तर तिथे असलेल्या सुंदर सुंदर वस्तू बघून ना खरंच मन भरून गेलं आणि तिथनं काही खरेदीसुद्धा केली. चला तर मग म्हटलं आपल्या मंडळींसोबत पण शेअर करूया. तर हे एक्झिबिशन आहे ना नोव्हेंबरच्या सुरुवातीला सुरू झालेलं आहे आणि आता नोव्हेंबरच्या एंडिंगला ते संपणार आहे. जसं की तुम्ही सुरुवातीला बघितलंच असेल की छान छान अशा सिरॅमिकच्या गोष्टी होत्या. त्यामध्ये कापूर लॅम्प, कप, शोपीसेस, फ्लॉवर पॉट, वेगवेगळ्या हँड प्रिंटेड मस्त छान छान गोष्टी होत्या. त्यानंतर तुळशी वृंदावनंसुद्धा होती आणि मध्ये एंट्री केल्यानंतर तुम्हाला काही कटलरीची दुकानं दिसतील. त्यानंतर आता थंडी सुरू झाली आहे, तर मग ह्या स्वेटर, टोपी यांसारखे छान छान असे वेगवेगळे स्टॉल्स आहेत. आणि कुठलं पण एक्झिबिशन असो, तुम्हाला तर माहीतच असेल इकडे त्या एक स्पेशल आणि असं अँटिक युनिक गोष्टी असतात ज्या की हँडक्राफ्टेड असतात. तर तिकडनं आई आणि काकूने हे छान असं जे पायपुसणं आहे ते घेतलं. एक्झिबिशनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला विविध प्रांतातील विविध कलाकुसरींचे हे काम बघायला मिळेल. ह्या होत्या कोलकाता पॅटर्नच्या साड्या आणि घडी इतकी छोटी होती ना. या कोलकाता साडी शॉपच्या साईडलाच एक स्टॉल आहे, जिथे की तुम्हाला बघायला मिळेल हे विविध प्रकारचे रत्ने, रुद्राक्ष. आणि त्यानंतर इकडे खाण्यासाठीचे सुद्धा काश्मीरी जे ड्रायफ्रूट्स आहेत ते योग्य दरामध्ये प्युअर ड्रायफ्रूट्स अवेलेबल आहेत. तर तुम्ही ते सुद्धा खरेदी करू शकतात. आम्हीसुद्धा घेतली तिकडनं. त्यानंतर इकडे स्नॅक्समध्ये सुद्धा जे पोंगे, मुरमुऱ्या वगैरे यांपासून बनवलेल्या ज्या गोष्टी होत्या त्यासुद्धा तुम्ही इथे घेऊ शकतात. संगमरवरापासून बनवलेल्या गोष्टीसुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळतील. इथेच दुसरा सेक्शन होता होम डेकोरचा. तर सुरुवात होते गालिचांपासून. सुंदर अशा गालिचा तुम्हाला छान व्हरायटीमध्ये आणि वेगवेगळ्या कॉस्टमध्ये तुम्हाला इथे पाहायला मिळतील. ह्या ज्या सध्या ट्रेंडिंग प्लेन साड्या आहेत त्या तुम्हाला 750ला इथे मिळून जातील. इकडे काही अशा युनिक कटलरीचे सुद्धा दुकाने आहेत. तिकडे ठुशी वगैरे खूप छान आहेत. नक्की परचेस करा. छोट्या मुलांसाठी किंवा छोट्या मुलींसाठी त्या एकदम प्रॉपर बसतील. ह्या दीदीचे कुकीजचे शॉप आहे, तर तिकडे तुम्हाला कुकीज होममेड मिळतील. आम्हीसुद्धा तिकडनं आमच्या दिदूसाठी नाचणीचे कुकीज परचेस केले. त्यानंतर डेली यूजसाठी ह्या काचेच्या बँगल्स आणि आपल्या सर्वांना आवडतीचे म्हणजे मंचुरियन ते बनवण्यासाठी सुद्धा इथे मसाले अवेलेबल आहेत. इकडे मखाना वगैरे. आणि आता महत्त्वाचं हे जे हँडमेड वुलनचे स्वेटर्स आहे ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आणि हा छोटासा मुलगा स्पेशल बेळगावचा कंदी मावा पेढा विकत होता आणि त्याच्याकडे खूप साऱ्या व्हरायटीमध्ये चॉकलेटसुद्धा आहे. त्याचासुद्धा तुम्ही आस्वाद घेऊ शकता. तुमच्याकडे जर छोटे मुलं असेल तर तुम्ही खेळणीसुद्धा घ्या. आणि हे जे लोणचे होते ते 100 रुपये पाव किलो म्हणजे 400 रुपये पर के-जी या दराने अवेलेबल होते तिकडे. आणि त्यानंतर आपलं फिश टँक सजवण्यासाठी किंवा आपला हॉल सजवण्यासाठी इकडे विविध प्रकारच्या फ्लॉवर पॉटसुद्धा आहेत. मी मम्मीसोबत या सर्व फिरत असताना आजोबांची ड्युटी नातीला सांभाळायचीच लागली होती. रिदू मस्त पप्पांसोबत संपूर्ण एक्झिबिशनचा 2 चक्कर मारून आली होती आणि ती पप्पांना बोलत होती की बाहेर जे मिकी माऊस वगैरे लागले आहेत तिकडे घेऊन चला. पण दुपारचा वेळ असल्या कारणाने ते सर्वच गोष्टी बंद होत्या. आणि तुम्हाला आपल्या मम्मी लोकांची सवय माहीत असेल, घरात एक लाटणं पोळपट असेल तरी त्यांना दुसरं घ्यायचंच असतं. या वुडन सेक्शनमध्ये इतक्या छान छान युनिक हँडमेड गोष्टी होत्या ना की तुम्ही बघताच क्षणी त्याच्या प्रेमात पडणार. तिथे एक गोष्ट तिला टेस्टला दिली आहे, गोबी मंचुरियन. भजे होते, भजे टाईप होतं. छान छान बघा कसे खाती. छान छान
होम डेकोरसाठी इकडे खूप छान छान गोष्टी अवेलेबल आहे आणि ज्यांना असं अँटिक युनिक गोष्टी कलेक्शनचा शॉक आहे ना, ते नक्की ह्या एक्झिबिशनला एकदा भेट द्या. इकडे त्यानंतर मस्त असे वुडनपासून बनवलेल्या टेबल, खुर्च्या, सोफा, वेगवेगळ्या प्रकारचे फ्लॉवर पॉट्स, त्यानंतर होम डेकोरशी रिलेटेड सगळ्या गोष्टी इकडे अवेलेबल होत्या आणि मुलींनी रुखवतात घ्यावा यासारख्या सुद्धा खूप गोष्टी होत्या. येथे तुम्हाला पितळी देवाच्या मूर्त्या, त्यानंतर घंटी, घरातल्या शोच्या वस्तू यांसारखे बाउल्स, फ्लॉवर पॉट्स पितळामध्ये सुद्धा बघायला भेटतील. खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहे. जे कोणी नाशिकला राहत असाल किंवा नाशिकच्या जवळपास राहत असाल तर त्यांनी या एक्झिबिशनला नक्कीच एकदा व्हिजिट करा. आणि आम्ही काय काय शॉपिंग केली हे मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेलच, सो स्टे ट्यून. तर या पितळाच्या वस्तूंची प्राईस कमीत कमी स्टार्ट होते 150 रुपयांपासून आणि ह्या वस्तूंना अशा पोकळणी ॲक्च्युली हातात घेतल्या ना खूप जड लागतात. दिवासुद्धा खूप छान होता पितळाचा, छोटूसा दिवा होता पण वजनाला एकदम जड होता. म्हणजे जे जुन्या प्रकारचे आपण ज्या गोष्टी जपून ठेवायला पाहिजे किंवा जुने लोक ज्या पितळी गोष्टी वापरत होते ना त्या सगळ्या गोष्टींचे इथे कलेक्शन होते. जुन्या काळांमध्ये महालात जसे पाळणे, चोपाळे वगैरे असायचे ना तसे सुद्धा इथे विकायला होते. तर आमची प्रिन्सेस त्याचपैकी एका चोपाळ्यावर बसून मस्त एन्जॉय करत होती. मला बघितलं आणि लागली रडायला. काही वस्तू ना आपण त्या त्या प्रांतात जाऊन घेऊ शकत नाही, मीन्स माहीत नाही आपण कधी जाऊ. सो अशा एक्झिबिशनद्वारे आपल्याला त्या बघायला पण मिळतात आणि खरेदी करायला सुद्धा मिळतात. तर नक्कीच या एक्झिबिशनचा लाभ घ्यायला तुम्ही सुद्धा विसरू नका. एक्झिबिशनच्या दुसऱ्या साईडला फूड स्टॉलसुद्धा आहेत, तर तिकडे तुम्ही तुमचा पोटोबा करू शकतात. टेस्ट पण छान होती. दुपारची वेळ होती म्हणून जास्त काही स्टॉल्स ओपन नव्हते. तर मंडळी तुम्हीसुद्धा या एक्झिबिशनला नक्की व्हिजिट द्या. कट टू डायरेक्ट रात्र. आयब्रो करते का मामाच्या? फेशियल ती मामाच्या डोक्यामधली धूळ झाडती, तेवढीच थोडीशी अक्कल यावी म्हणून. के झाडून बाई. आता लेन्स चेंज करते का? पडशील पडशील माग. दमली आता. मामाला बघा किती झोप लागली, किती प्रॉपर सर्व्हिस आहे. बघितलं आमचा रात्रीच खेळ चालायचा एक नवीन एपिसोड. तर या गोडुलीच्या रोज रोजच्या असं सुंदर बाललीलांमध्ये आमचा दिवस ना कसा जातो समजतच नाही. आणि आजचा दिवससुद्धा खूप छान गेला कारण आज शॉपिंगसुद्धा केली होती. आणि इकडे बघा हॅशटॅग एक सताया हुआ मामा. मग भेटूया नवीन ब्लॉगमध्ये नवीन माहितीसोबत. तोपर्यंत बाय बाय. लिव्ह, लाफ अँड लव. हसत रहा, खेळत रहा आणि तंदुरुस्त रहा.